नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर बघूयात हवामान माहिती पुढच्या 24 तासांची. राज्यामध्ये सध्या काय वातावरणाची त्या डिटेलमध्ये बघूयात. सर्वांना विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर अरबी समुद्राकडून किनारपट्टीवर चक्राकार वारे येत आहे आणि वाऱ्याचा ताशी स्पीड 30 ते 35 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे या ठिकाणी वाहत आहे. सध्या राज्यात जर बघितलं तर काही भागात दमटपणा वाढलेला आहे, काही भागात गरमी वाढलेली आहे, तर काही भागात ढगाळ परिस्थिती कायम आहे. पुढच्या 24 तासांमध्ये जर बघितलं तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. जवळपास 70% महाराष्ट्रावर ढगांचे सावट आहे. मात्र पावसाची शक्यता जर कोणकोणत्या भागात आहे ते जर सांगायचं झालं तर अहिल्यानगरच्या काही भागात म्हणजे जसं की नेवासा, घोडेगाव, त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडं राहुरीतील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इकडं बीड जिल्ह्यात कडा, आष्टी, जामखेड या भागामध्ये ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस होऊ शकतो. तर काही भागामध्ये जर बघितलं तर जसं की नाशिक, पुणे या भागामध्ये जर बघितलं तर खेडच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कन्नडच्या काही भागामध्ये सुद्धा झाला तर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मात्र जोरदार पावसाची शक्यता कुठेही नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे जर बघितलं तर पुढच्या काही तासांमध्ये जर बघितलं तर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये चांगला पाऊस असेल. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, पालघरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. इकडे जर बघितलं तर जालना, वाशिम या भागामध्ये सुद्धा झाला तर हलका ते मध्यम भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या जर बघितलं तर वातावरणीय बदल होत आहे आणि बदल झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल. धन्यवाद.